आत्ताची भाजप आणि पूर्वीची भाजप काय फरक जाणवतो तुम्हाला? आणि आता सगळे जे चाललेलं आहे, मग ह्या गटाचा हा माणूस, त्या गटाचा तो माणूस, सत्ता आली आहे, पावर आली आहे. ते सत्तेला जसा मुंगळे चिकटतात गुळाला, त्याप्रमाणे लोक येत आहेत. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही प्रकारचा असू दे, तो गुंड असू दे किंवा काही त्याची समाजात प्रतिमा असू दे, तो भाजपमध्ये आला म्हणजे तो चांगला. निष्ठावंत संपत चालले निष्ठावंत परिसरात त्या समस्या आहेत त्या अजून वेगळ्या आहेत. मला वाटतं कोणतीही समस्या जर सोडवायची असेल ना, तर त्याला मला ते काम करायचंय, मला ही समस्या घेऊन घ्यायची, अशा प्रकारचा अप्रोच असणं गरजेचं असतं. ची जेव्हा बीजेपी होती, त्यांच्या ते प्रधानमंत्री होते, तर ते जर आज असते तर भाजपमध्ये ह्या गोष्टी घडल्या असत्या. मला वाटतं नाही घडल्या. वाजपेयी असते तर अशा गोष्टी घडल्या नसत्या. हे उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. साधारण मला वाटतं 11, 11:30 बाकीच्या सगळ्या ज्यांना एबी फॉर्म द्यायचा होता त्यांना सगळ्यांना बोलवण्यात आलं. तर त्यानंतरची माझी परिस्थिती कशी असेल ती तुम्ही समजू शकता. आणि कार्यकर्त्यांची पण, कार्यकर्ते खूप चिडलेले होते. आता कमळ जे आपण त्याला घरोघरी पार्टीचा लोगो आपण पोचवत होतो, त्या संघटनेतून बाहेर पडताना ऑब्व्हियसली त्रास झाला असेल, वेदना होत आहेत. वेदना झाल्या. कार्यकर्ते संपर्कात आहेत. हो. ते नाराज आहेत. हो, म्हणून मी लढते. निष्ठेवरती प्रश्नचिन्ह करणारे अनेक असतात, मात्र निष्ठावंत मोजकेच. आजच्या ज्या पाहुण्या आहेत त्यांना वेगळ्या इंट्रोडक्शनची गरज नाही आहे. त्या आहेत मालाडमधल्या आपल्या लाडक्या सुचित्रा सुरेश नाईक मॅम. खूप खूप स्वागत आहे टेलिकास्ट विथ RJ या पॉडकास्टमध्ये. मला तुमची जर्नी माहिती आहे, या प्रभागात मी फिरलो आहे. मला एक गोष्ट कळली आहे की तुम्ही अनेक वर्षापासून समाजकारण केलं आहे, तुम्ही शिक्षिका पण राहिल्यात, राईट? तर कोण आहात तुम्ही? थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना तुमचं इंट्रोडक्शन, जे पहिल्यांदाच तुम्हाला भेटत आहेत आज या पॉडकास्टच्या निमित्त. अनेक लोक तुम्हाला नवीन एक ओळख लोकांना होईल. तर सुचित्रा मॅम ह्या कोण आहेत आणि कुठून आहेत? मी सुचित्रा सुरेश नाईक, भारतीय जनता पार्टीची गेली 40 वर्षापासून कार्यकर्ती, नगरसेविका, माजी नगरसेविका, प्रभाग समिती अध्यक्ष आणि सध्या आत्ता मी अपक्ष उमेदवार. आणि जे माझं चिन्ह आहे छत्री. मॅम, थोडंसं स्वतःबद्दल आणि आज ह्या म्हणजे 40 वर्ष मला वाटतं तुमचं समाजकारण तुम्ही केलं, त्याच्यानंतर तुम्हाला पक्षाने तुमच्यावरती विश्वासही दाखवला, तुम्ही निवडून सुद्धा आलात. आत्ताची भाजप आणि पूर्वीची भाजप काय फरक जाणवतो तुम्हाला? पूर्वीची भाजप हा शिस्तप्रिय असा पक्ष होता. आमचे वरिष्ठ रामभाऊ नाईक यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. मला अजून जाणवतंय, अजून मला वाटतंय की रामभाऊंच्या समोर कधी आम्ही डोळे वरती करून बोललेलं नाही आहे, एवढा आम्ही त्यांचा आदर करायचो आणि अजूनही करते. आणि आता सगळे जे चाललेलं आहे, मग ह्या गटाचा हा माणूस, त्या गटाचा तो माणूस वगैरे वगैरे जे चाललेलं आहे, आम्ही कधी रामभाऊंच्या व्यतिरिक्त कुठचं नेतृत्व आम्हाला बघावंसं वाटलं नाही. त्यामुळे मला वाटतं त्यामुळे कदाचित आम्ही आता पक्षात मागे पडलो असावं. नाही, पण आज जेव्हा आता संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं, निष्ठा कोण ठेवतच नाही ऍक्च्युली. नाही, निष्ठा नाहीच आहे. निष्ठावंत संपत चालले. निष्ठावंत संपत चालले. निष्ठावंतांना अगदी बरोबर डावललं जातंय, बाजूला केलं जातंय की त्यांना कोणी विचारतच नाहीये. काय फरक आलाय? हा कशामुळे आलाय? सत्ता आली आहे, पावर आली आहे. असंख्य कार्यकर्ते जोडले जात आहेत, जे कार्यकर्ते नाहीच आहेत. आहे सत्ता आहे, ते सत्तेला जसा मुंगळे चिकटतात गुळाला, त्याप्रमाणे लोक येत आहेत. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही प्रकारचा असू दे, तो गुंड असू दे किंवा काही त्याची समाजात प्रतिमा असू दे, तो भाजपमध्ये आला म्हणजे तो चांगला, अशा प्रकारचं सध्या चाललेलं आहे. नाही, पण कार्यकर्ते वाढवण्यामध्ये पण तुमचा खूप मोठा वाटा असेल. मी ऍक्च्युली खरं सांगायचं झालं ना, तर मी एका ग्रामीण भागातून आलेली आहे की ज्या गावात आम्हाला एसटी पण माहिती नव्हती, आम्ही एसटी पण बघितली नव्हती. 3-3 मैल आम्ही शाळेला चालत जायचो. अशा परिस्थितीतून शेतात काम करून, म्हणजे आम्ही एकंदरीत आमची अशी ह्याची परिस्थिती होती. आणि त्याच्यातून आल्यानंतर मुंबईत आले. माझं लग्न झाल्यानंतर मी मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर मला वाटतं मी त्यावेळेची आमची जी 11वी होते ना, ते 11वी पास झालेली होते. आणि इथे आल्यानंतर माझी पहिल्यापासूनची खूप इच्छा होती
की माझं एज्युकेशन मला करायचं होतं. आणि इथे आल्यानंतर सुदैवाने माझे मिस्टर आहेत ते खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांनी मला कोणत्याही गोष्टीला कधी काही करू नको असं म्हटलं नाही, पण एकच सांगितलं, जे काय करशील ना ते चांगलं कर, की ज्यामुळे तुझी किंवा आमची कुटुंबाची बदनामी नाही व्हायला पाहिजे. आणि ते मी सदैव लक्षात ठेवलं. इथे आल्यानंतर मी MA केलं, बिलीप केलं, छोटीशी का होईना बालवाडीत नोकरी केली. त्याच्यानंतर मी जेव्हा लायब्ररी सायन्सचा कोर्स केला आणि मी जेव्हा शाळेत नोकरी ह्याला लागले त्यावेळेला मी म्हटलं नाही, नुसता कोर्सवरती नाही, आपण तो डिग्री कोर्स करावा, म्हणून मी डिग्री केली. आणि नंतर मी ह्या राजकारणात आले आणि माझी PhD करायची राहून गेली. चला आजच्या पॉडकास्टची सुरुवात करूया. मला वाटतं एवढे मुद्दे मला बोलण्यासाठी तुम्हाला एक चान्स मला तुम्ही दिलात. सो हाचा पॉडकास्ट खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण एक शिक्षिका म्हणून ज्यांनी राजकारणात ठसा उमटवलेला आहे, आज आपल्यासोबत स्वतः मॅम आहेत. मॅम, हे सगळं राजकारण तुम्ही पाहिलं, एकदम जवळून पाहिलं आहे. वाजपेयींची जेव्हा BJP होती, ते प्रधानमंत्री होते, तर ते जर आज असते तर भाजपमध्ये ह्या गोष्टी घडल्या असत्या? मला वाटतं नाही घडल्या असत्या. वाजपेयी असते तर अशा गोष्टी घडल्या नसत्या. ते उत्तुंग व्यक्तिमत्व होतं, उत्तुंग मी म्हणते. त्या उत्तुंग व्यक्तिमत्वाने अगदी म्हणजे कधी असं कुठच्या म्हणजे आता जे कोण पण येत आहेत किंवा सत्तेसाठी जे चाललंय ते वाजपेयींना कधीच पसंत पडलं नसतं आणि त्यांनी ते कधीच स्वीकारलं पण नसतं. त्यामुळे भाजपचा एक वेगळा पार्टी विथ डिफरन्स, तो एक जो हे होता तो कायम राहिला असतो असं मला वाटतं. आणि नरेंद्र मोदी 2014मध्ये अबकी बार मोदी सरकार किंवा कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, ह्या कॅम्पेन खूप चालल्या. त्यामध्ये तुम्ही पण पक्षाचा झेंडा घेऊन किंवा अजेंडा घेऊन तुम्ही प्रचार करत होतात. आज अचानक असं काय घडलं पक्षामध्ये? मला वाटतं 2017ला इलेक्शन झाले, त्यानंतर पण तुम्हाला ते कळत होतं की आपल्याला डावळलं जात आहे? नाही, 2017चं इलेक्शन होतं ना, त्यावेळेस असं होतं की मी पक्षात जिल्ह्याची उपाध्यक्षा होते. मी नगरसेविका नव्हते, पण मी जिल्ह्याची उपाध्यक्षा होते. आणि उपाध्यक्षा असताना मला सांगितलं की बाबा तुम्हाला हा 37 नंबरचा वॉर्ड लढायचा आहे, तर तुम्ही वॉर्डाचं अध्यक्षपद घ्या. मी वॉर्डाचं अध्यक्षपद घेतलं. आपल्याला वॉर्ड लढायचा ह्या दृष्टीने ऑफिस टाकलं आणि मी पूर्ण वॉर्ड संघटित केला. ह्या वॉर्डमध्ये जो आमच्याकडे नवीन भाग जोडला गेला होता, पहिला 38 नंबर वॉर्ड होता, नंतर हा 37 नंबर वॉर्डमध्ये हे काही भाग नवीन जोडला गेला. आणि तो नवीन भाग जोडल्यानंतर तिकडे आमच्याकडे कार्यकर्ते नव्हते. तुम्हाला खोटं वाटेल, पण रात्रीचे अगदी 11-12 वाजेपर्यंत हा जो आमच्या समोरच्या बाजूला जो झोपडपट्टी विभाग आहे तिथे आम्ही फिरायचो. माझ्याकडे त्यावेळेला आमचा एकच कार्यकर्ता होता, अक्षय घाग. तो मला कुठे कुठे काकी इकडे जाऊया, काकी तिकडे जाऊया असं करून घेऊन जायचा. आणि मग त्या लोकांना बाबा BJPचं हे सगळं समजून सांगून त्यांना BJPकडे वळवून मी वॉर्ड हा तयार केलेला होता. आणि वॉर्ड तयार केल्यानंतर एक साहजिकच ठरलेलंच होतं ना की बाबा तुम्हाला हा वॉर्ड लढायचा आहे, आणि त्या दृष्टीने मी पूर्ण तयारीत होते. आणि अचानकपणे हे सगळं असताना अचानकपणे रात्री म्हणजे मला वाटतं मी 10 वाजेपर्यंत विभागात हळदी कुंकूचे कार्यक्रम करत होते की उद्या आपल्याला फॉर्म भरायची शेवटचा दिवस आहे, नंतर आपण काही करू शकणार नाही. त्या दृष्टीने मी विभागात फिरत असताना साधारण मला वाटतं 11-11:30ला बाकीच्या सगळ्या ज्यांना ABP फॉर्म द्यायचा होता त्यांना सगळ्यांना बोलवण्यात आलं. मला सगळे आमचे कार्यकर्ते विचारतात तुम्हाला फोन आला का नाही का? म्हटलं मला तर अजून फोन आला नाही. मग मला वाटतं 11:30-12 वाजता आम्ही जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयात गेलो. आणि तिथे गेल्यानंतर असं दिसलं की ही जी विद्यमान जी नगरसेविका होती, जिचा नवरा मनसेचा उपविभाग प्रमुख होता, ती तर मला वाटतं पार्टीत होती की नाही शंका आहे, म्हणजे मनसेत होती की नाही माहीत नाही, तर तिला तिकीट देण्यात आलेलं आहे हे मला कळलं. मग नंतर त्यानंतरची माझी परिस्थिती कशी असेल ती तुम्ही समजू शकता. आणि कार्यकर्त्यांची पण, कार्यकर्ते खूप चिडलेले होते. पण एक पक्षाची कार्यकर्ती, जी निष्ठावंत कार्यकर्ती, ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी काम केलेलं आहे, तर त्यावेळेला मला आम्ही तर रात्रभर त्या दिवशी फिरतच होतो, इकडे ह्याच्याकडे जा त्याच्याकडे असं चाललेलं होतं. आणि नेते आम्हाला कोणी सापडत नव्हते. नेते नंतर गायब झाले होते. आणि गायब झाल्यानंतर मग आम्ही आलो घरी आणि नंतर
मी सकाळी सकाळी रामभाऊ नाईकांना फोन लावला. ते तेव्हा उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते. म्हटलं रामभाऊ असं असं झालेलं आहे, मी अपक्ष म्हणून फॉर्म भरते. रामभाऊ म्हणाले ही चूक तुम्ही करू नका, पक्ष बरोबर असणं गोष्ट वेगळी असते आणि अपक्ष लढणं खूप कठीण असतं, तुम्ही काय ते करू नका. मी ठीक आहे, मी माघार घेतली, अपक्ष फॉर्म नाही भरला. म्हटलं नको, आपले वरिष्ठ सांगतायत नाही भरायचं. आणि मी सेकंड डे रामभाऊंनी मला त्यावेळेला हे पण सांगितलं, तुम्हाला जर त्या 37मध्ये तिच्या प्रचारात काम करायचं नसलं तर बाजूच्या वॉर्डात विनोद मिश्रा 43 मध्ये लढतायत, तिथे तुम्ही जा. मी सेकंड डे विनोद मिश्राकडे पक्ष प्रचाराला जायला सुरुवात केली. पण ती खंत आहे, त्या दिवशी जर ती गोष्ट तुम्ही खरंच केली असती तर आज ही परिस्थिती नसती आली असं नाही वाटत? नाही, खंत वाटते, पण त्यावेळेस मला हे पण समाधान होतं की आपण वरिष्ठांचे म्हणणं डावललं नाही, की ज्या शिस्तीत वाढलं त्या शिस्तीचा मी आदर केला. आणि आताची परिस्थिती अशी झालेली आहे, मला वाटतं करोना काळापासून जरा जास्त गावी राहिले. म्हणजे माझं गावी गोव्याला आमचं गाव आहे, तिथे माझं, आणि थोडंसं करोनामुळे काय 2 वर्ष मुंबईत येऊ शकले नव्हते. मग अशा वेळेस थोडासा माझा टच म्हणजे संपर्कच कमी झाला होता. आणि मी असं एक मनात ठरवलं होतं की आता काय आपल्याला इलेक्शन वगैरे काय लढायचं नाहीये, आणि कुठेतरी कार्यक्रम असेल तिकडे जायचं, जुन्या कार्यकर्त्यांना भेटायचं, नवीनांना भेटायचं, आणि इथपर्यंतच माझा सहभाग राहणार होता. इथे आल्यानंतर असं लक्षात आलं की मी जेव्हा म्हणजे मला अगोदर पण कळत होतं की जी विद्यमान नगरसेविका आहे तिच्याविषयी लोकांमध्ये खूप असंतोष आहे, आणि लोक तिला अजिबात म्हणजे, आता मला वाईट वाटतं सांगायला की एखाद्या जनप्रतिनिधीला जेव्हा लोक म्हणतात की आता जर आमच्या दारात आल्या तर आम्ही त्यांना मारू, मला ऐकून खूप वाईट वाटतंय की जर समजा माझ्याविषयी कोण उद्या असं बोललं तर कसं वाटेल. एक जनप्रतिनिधी म्हटल्यानंतर त्याची एक वेगळी प्रतिमा असते, आणि ती प्रतिमा जनप्रतिनिधीने जपायची असते. पण इथे जेव्हा लोक अशा प्रकारे बोलतात, आज मला वाटतं तुम्ही पण फिरलात आणि मी पण फिरते, वार्ड मधली अवस्था पाहिल्यानंतर असं वाटतं की अरे 5 वर्ष इथे काय केलं. नंतरची 2-3 वर्ष, ही 3 वर्ष सोडून द्या, 5 वर्ष तर जनप्रतिनिधी नगरसेविका म्हणून तिच्याकडे पद होतं. आता त्यावेळी पक्षाने चूक केली त्यांना तिकीट देऊन, त्यावेळी तुम्ही तिथे एक ऑप्शन होता त्यांच्यासमोर, होता ना, तेव्हा तुम्ही माघार घेतला पक्षासाठी. पक्षासाठी त्यांना निवडून आणण्यासाठी पण तुम्ही मदत केली, कारण तुमची निष्ठावंत ज्या पद्धतीच्या तुम्ही व्यक्तिमत्व आहात ते दिसतंय. पण आज समाजाला तुमची गरज आहे, हे पक्षाला नाही कळत आहे? किंवा आज जेव्हा 8 वर्षानंतर महानगरपालिकेचे इलेक्शन होतात, गेली 4 वर्ष कोणी कार्यरत नव्हता, कुठल्याच पक्षाचा नगरसेवक नव्हता, सगळे माजी नगरसेवक होते. मग यांना कधीच वाटलं नसेल की वार्डात फिरावं? सगळे माजी नगरसेवक जरी असले तरी ते त्यांच्या ऑफिसमध्ये बसत होते, दैनंदिन कामं आहेत ती त्यांच्याकडून करायला पाहिजे ते करत होते. पण इथे तो प्रकारच नव्हता. इथे कोण आलं गेलं, कोणी फोन केला तरी पण तो फोन उचलायचा नाही, तिकडे बघायचंच नाही, फोन डायव्हर्ट करून ठेवायचा. किती लोकांच्या तक्रारी आहेत, तक्रारी एवढ्या असंख्य तक्रारी आहेत. आणि मला असं कळतंय की सगळ्या लोकांनी, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, मी काय तेव्हा एवढी हे इथे नव्हते, पण पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लेखी दिलेला आहे की बाबा ह्या वेळेला आम्हाला ही उमेदवार नकोय, आणि ही उमेदवार दिली तर काय सीट निवडून येऊ शकणार नाही, अशा प्रकारचे रिपोर्ट गेलेले आहेत. आणि मला असं वाटतं हे जे मुख्यमंत्र्यांचा सर्वे, आणखीन कोणाचा सर्वे, हे जे सर्वे झाले त्याच्यात हे तर आलंच असेल ना, नक्की झालं असणार. एवढं होऊन सुद्धा जर पक्ष परत तीच जर चूक करणार असेल तर त्या चुकीला कुठेतरी, त्या चुकीचं उत्तर म्हणून मी आज इलेक्शन मध्ये उतरलेली आहे. क्या बात आहे. आणि मी ज्येष्ठ कार्यकर्ती आहे, माझ्या नंतरचे जे कार्यकर्ते आहेत ते कोण अशी हिंमत दाखवणार नाही. पक्षाला काय वाटतंय की जरी फॉर्म भरला तरी हे लोक मागे घेतील, पक्ष म्हणून मागे घेतील, पक्षनिष्ठा म्हणून मागे घेतील. पण मी ह्यावेळेस ठरवलं, आमच्यापैकी कोणीही महिलेने जर फॉर्म भरला असता, आणि त्यावेळेस पण माझं हेच म्हणणं होतं, मला तुम्ही तिकीट दिलं, एकदा निवडून आले, 2दा मी पडले, तरी पण तुम्ही माझ्यावरती 3ऱ्या वेळेस पण विश्वास दाखवला, मला मान्य आहे
की मला खूप दिलं पक्षाने, नाही असं नाही, पण त्याच वेळेस माझं असं म्हणणं होतं की मला नाही दिलं तरी चालेल, पण दुसऱ्या एखाद्या महिलेला तुम्ही तिकीट दिलं असतं तर तेवढा जीव लावून मी काम केलं असतं आणि निवडून आणलं असतं. क्या बात आहे. तुमचे विचार खूप चांगले आहेत. तुम्ही एक एज्युकेटेड आहात, तुम्ही एक शिक्षिका राहिलेल्या आहात, तुम्हाला माहिती आहे त्याचबरोबर मी ग्रंथपाल पण होते, वा वा लायब्ररीयन होते. वा. त्यामुळे तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत, सामाजिक गोष्टी ज्या लागतात लोकांना, वॉटर मीटर गटर ह्या पलीकडे तुमच्या ज्या ज्या परिसरात त्या समस्या आहेत त्या अजून वेगळ्या आहेत. आम्ही जेव्हा फिरत होतो तुमच्या इथे त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ट्रॅफिकची समस्या आम्ही मोठ्या रस्त्यांवरती तर पाहतोच आहे, हो. पण गल्लोगल्ली त्या ज्या छोट्या छोट्या रस्त्यांमध्ये सुद्धा आहे, 5 मिनिटाच्या कामासाठी 1-1 तास लागतोय, भांडणं होत आहेत लोकांची, ह्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. महानगरपालिकेमध्ये कोणी नाही आहे, लोकांनी ज्यांना निवडून दिलं आहे त्याच पक्षातल्या जे कोणी आहेत त्यांच्याकडेच लोकांचे कंप्लेंट्स आहेत, मात्र ते सुटत नाही आहेत. मला वाटतं कोणतीही समस्या जर सोडायची असेल ना, सोडवायची असेल ना, तर त्याला मला ते काम करायचंय, मला ही समस्या सोडून घ्यायची, अशा प्रकारचा अप्रोच असणं गरजेचं असतं. आपण जसं म्हणतो शाळेत आल्यानंतर ह्याला बाबा येत नाही म्हणून आपण थांबत नाही, त्याला कसं ते शिकला पाहिजे ह्याचा आपण प्रयत्न करतो. मग ह्या ज्या कुऱ्हाडच्या समस्या आहेत त्या समस्या आहेत, कबूल आहे, झोपडपट्टी आहे, समस्या आहेत, पण त्या कशा प्रकारे सोडवायचा ह्याच्यावरती कोणी विचार केलाय का? आमदार असू दे, खासदार असू दे, नगरसेवक असू दे, कोणाला काहीही ह्याच्याविषयी पडलेलं नाही. जर त्याने विचार केला काही बाबा मला ही समस्या सोडायचीच आहे, आता उदाहरणार्थ तुम्ही ट्रॅफिकची समस्या म्हटली, इनमिन रस्ते आहेत का, मोठे रस्ते नाही ते की कुरारमध्ये बाबा खूप मोठे 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 रोड आहेत तसं काही नाहीच आहे. जे रस्ते आहेत आत्ता त्या रस्त्याचं मला वाटतं ह्या वेळेला सीसी रस्ते झाले आहेत, म्हणजे जो रस्ता झालाय तो तिथपर्यंत झालाय, पुढचा झालेला नाहीये. आपल्या शांताराम तलावरून जो झाला ना तो पुढेपर्यंत गेलाय, पण ह्या बाजूला जो 37 नंबर वॉर्ड आहे तिकडे नाही. इकडचा रस्ता होऊ शकतो, इकडचा रस्ता का नाही होऊ शकत, का नाही झाला, ह्याचं उत्तर द्यायला पाहिजे ना. ह्याचं उत्तर काय, उत्तर नाही त्यांच्याकडे. आणि मला तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा आहे. हा व्हिडिओ जो आहे, हा व्हिडिओ तुम्ही बघा. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिकडे नाल्यांवरती ते जे हे झाकणं पाहिजेत ते झाकणं नाहीच आहे. मला आता तर मी जेव्हा आता प्रचारात फिरते ना त्या गल्लीतून मला खूप सावधतेने चालावं लागतं. कधी कुठे ह्याच्यात जाईल पाय आणि आपला पाय मोडेल याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारचं आहे, कुठेच नाहीये. गल्लीतल्या लाद्या उखडलेल्या आहेत, नाल्या ते ढापे टाकलेले आहेत, ते वाकडे तिकडे झालेले आहेत. अशीच परिस्थिती. तुम्हाला वाटत नाही की तुम्ही योग्य वेळी योग्य डिसिजन घेतलाय? कारण त्या पक्षातल्या लोकांवरती लोक नाराज आहेत. आम्ही जे पाहिलंय, आम्ही पक्षाचं नाव नाही घेऊ शकत, मात्र लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे. त्यांचा आक्रोश आमच्या डोळ्यासमोर होता. अनेक माझा जर तुम्ही व्हिडिओ बघितलात तर त्याच्यात दिसेल लोक म्हणतायत, कारण ह्या गोष्टी जेव्हा लोकांच्या नजरेत येतात ते लपवता येत नाहीत. आणि आज अनेक वर्ष तेच चालू आहे. तुम्ही गेली 40 वर्ष, मी ऐकून आहे 40 वर्ष तुम्ही काम करताय. तुम्ही आय गेस मला तिथे भेटला पण होतो आपण. 90 पासून मी पक्षाचं काम करते. तिथे तुम्ही केलेलं काम आहे, त्याच्यानंतर या परिसरात काम झालेलं नाही. आता मी तुम्हाला एक वस्ती तुम्हाला सांगू ना, कुराड पोलीस स्टेशनच्या समोर फुले नगर म्हणून वस्ती आहे. फुले नगर 2002 मध्ये मी नगरसेविका झाले. त्याच्या अगोदर सुद्धा कधीही कोणी त्या विभागात बघायला पण आला, कधीही काम नाही केलं. आणि आता मी एवढ्या वर्षानंतर 2022-26 मध्ये जाते, तेव्हा सुद्धा मी जशी परिस्थिती किंवा ज्या पद्धतीने मी त्या लाद्या टाकल्या होत्या किंवा जे काम केलं होतं ते तसंच दिसतंय. त्याच्यानंतर कोणी काही केलंच नाही, कोणी बघायलाच गेलं नाही. जिथे नगरसेविका कोण हे लोक ओळखत नाहीत तिथे कसलं काम होणार आहे? लोक म्हणतात की खूप जुन्या त्या शौचालय आहेत, खूप जुने आहेत, कोणी लक्ष दिलेलं नाहीये. चला 2022 पर्यंत तरी पद असेल, 2022 ते आपण समजू शकतो आता महानगरपालिका. मात्र मग केलं काय पक्षाने या ठिकाणी? काय केलं? पक्षाने कधी दखलच घेतली नाही ना. वरती सगळं गोडगोड रिपोर्टिंग असतं, खाली जमीन स्तरावर काय ते कोणी बघितलेलं आहे? तुम्ही जर आंबेवाडीचं ते शौचालय बघाल ना, मला आज बघितल्यानंतर खरोखर भीती वाटली. जर समजा ते पडलं तर बाजूच्या घरावर पडणार आहे. आतमध्ये बसल्यानंतर सिमेंट डोक्यावर पडतं, लाईट नाही, काही नाही.
तुम्ही तिकडच्या लोकांना विचारलं असेल तर सांगतील की त्यावेळेला मी असताना ते शौचालय कशा प्रकारे स्वच्छ ठेवलं जायचं. नाही, आम्हाला तर भीती वाटते. तिकडे जे लहान मुलं खेळत आहेत, समजा ती भिंत पडली, मग प्रशासन किंवा जे कोणी पुढारी आहेत ते तेव्हा जागे होतील. हो, तेव्हाच जागे होतील, तोपर्यंत जागे होणार नाही. कोणाची डेथ होईल आणि आपण जागे होऊ. हो, ह्या गोष्टींची अत्यंत ही लाजिरवाणी गोष्ट आहे समाजासाठी. जर तुम्हाला त्या विभागातून तुम्हाला प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आहे आणि तुम्ही या गोष्टी करताय, तर ॲज अ बिंग अ मीडिया पर्सन आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा आम्हाला सुद्धा या गोष्टी जेव्हा आढळतात शहरी भागामध्ये. मालाड एक खूप चांगलं आणि मुंबईमधलं खूप गाजलेलं एक ठिकाण आहे. त्यामुळे अशा ठिकाणी ह्या गोष्टी बघणं आणि त्याला दुर्लक्ष करणं, तेही राज्यात, केंद्रात आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा अनेक वर्ष सत्ता असून इथला स्थानिक जो कोणी होता त्यांनी दुर्लक्ष करणं म्हणजे आमच्यासाठी. आज तुम्ही पक्ष बदललेला आहे पण तुमची भूमिका तीच होती. तुमचं खच्चीकरण होत होतं. हे पक्ष बदललेला आहे हो. असं म्हणू नका. हो, मी अपक्ष उभी राहिले. वा मॅम, आपण बोलतोय मात्र कुठेतरी निष्ठावंतांना डावलं जात आहे पक्षामध्ये. हे तुम्हाला खच्चीकरण होत होतं, इतके दिवस तुम्हाला इथली परिस्थिती माहिती होती. पण आता परिस्थिती आम्ही बघतोय, अनेक भाजपचे देखील, तुम्ही ज्या पक्षात होतात आज तुम्ही अपक्ष म्हणून लढायची तुम्हाला वेळ आलेली आहे. तुम्हाला समाजकारण करायचं आहे. इथली व्यवस्थेवरती प्रश्न उचलले आहेत लोकांनी आणि त्याला जबाब म्हणून तुम्ही उतरलेलात. काय वाटतं तुम्हाला भाजपमध्ये असं फुटाफुटी काय होते आपसामध्ये? काय सगळे लोक अपक्षामधून उभे राहण्यास आता इच्छुक आहेत? मला तर खूप वाईट वाटतंय की ह्याच्या अगोदर मी उभी राहिले, माझ्या विरोधात बंडखोर म्हणून युतीतला शिवसेनेचा उमेदवार असायचा. पण भाजपमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध कोणी भाजपचा बंडखोर होता असा आत्तापर्यंतचा इतिहास नाही. पण ह्या वेळेला सगळी परिस्थिती वेगळी झालेली आहे. भाजपचेच उमेदवार भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करून उभे आहेत. पण असे तुमच्या संपर्कात आहेत काही जण? उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या दिव्या ढोले म्हणून 60 नंबर वॉर्ड मधून उभे आहेत. निष्ठावंत. धारावी विधानसभा त्या लढलेल्या होत्या. धारावी सारखी विधानसभा लढणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. तिथे त्यांनी मेहनत करून धारावी विधानसभा लढलेल्या होत्या. हार जीत ही होत असते. त्यानंतर पण त्यांना विधानसभा लढल्यानंतर नगरसेवकसाठी एवढं हे करावं लागतं की शेवटी लोकांचा आग्रह. आता वर्सोवासारख्या चांगल्या, लोखंडवाल्यासारख्या चांगल्या विभागात त्या राहतात की जसं आमच्यासारखं झोपडपट्टी नाही. तिथल्या लोकांनी त्यांना हे केलेलं आहे की नाही ताई तुम्ही उभ्या राहा. आणि त्या खंबीरपणे इलेक्शन लढवत आहेत. दिंडोशीतले पण काही जे उभे राहिलेत, काही एखाद कोणीतरी मागे घेतला पण बाकीच्यांनी मागे घेतलेलं नाही. हे कशाचं चिन्ह आहे? हे कशाचं हे आहे? बरोबर. पूर्वीची भाजप आहे काही? तुमच्या निष्ठावंतेवरती त्यांनी प्रश्न केलेत आणि ते तुम्हाला कुठेतरी मला असं वाटतं लागलंय आणि आज ती ऍक्च्युली वेळ आहे लढायची. हो, म्हणून मी लढते. आमच्या बाकीच्या कार्यकर्त्यांना ह्याच्यातून धडा मिळाला पाहिजे की दरवेळेला तुम्ही नको असलेल्या माणसाला आणून लादणार आणि आम्ही ते ऐकणार, आम्ही ते करणार, हे शक्य नाही. ह्याचा कुठेतरी आमच्या कार्यकर्त्यांनी धडा घेतला पाहिजे. नाही, पण हे का होतं कार्यकर्त्यांसोबत? हे पुन्हा पुन्हा आता गेल्या वेळी पण तुम्ही माघार घेतलं, यावेळी पण त्यांना आता काय ते का करतात ते काय कळत नाहीये. आणि दिंडोशी विधानसभेत तसं बघायला गेलं तर आमच्याकडे आमदार नाहीये सध्या, आमच्याकडे पक्षाचा खासदार नाहीये. ह्याच्या अगोदर गोष्ट होती, रामनाईक खासदार होते, आमदार समजा आमचा नव्हता पण तरी पण युती होती. युतीत खूप चांगल्या प्रकारे हे होत होतं. पण आता ही परिस्थिती अशी आहे. मी जे आमचे बंडखोर आहेत त्यांच्याशी सगळ्यांशी बोललेली आहे, चर्चा केलेली आहे. उलट अजून मी त्यांना फोन करून हे घेणार आहे की बाबा असं होत असताना आपण काय स्टँड तर आता तर आम्ही ह्याच्यात उतरलेलोच आहे. आता प्रश्नच नाही की सगळेजण रणांगणात उतरलेलोच आहे. त्यामुळे आता लढू, जिंकू किंवा मरू, हे लढाई आहे आणि ती लढाई लढणार आहेत आणि सगळ्यांचा निर्धार हाच आहे. पुढे मला एक आणखीन प्रश्न विचारायचा वाटतोय की आता कमळ जे एक लोगो होता, एक ब्रँड होता, आपण त्याला घरोघरी पार्टीचा लोगो आपण पोहोचवत होतो. आता परिस्थिती वेगळी आहे कारण तुमचा चेहरा झाला 40 वर्ष म्हणजे खूप मोठी संघटना तुम्ही तिथे उभारली आहे. आज त्या संघटनेतून बाहेर पडताना ऑब्व्हियसली त्रास झाला असेल, खूप झाला, वेदना होत आहेत, खूप वेदना झाल्या. कार्यकर्ते संपर्कात आहेत? हो. ते नाराज आहेत? नाराज आहेत कार्यकर्ते, नाराज. तुमच्या सोबत आहेत?
नाही, अजूनही कार्यकर्ते पक्षाला मानणारे शिस्तीचे जे कार्यकर्ते आहेत ते माझ्यासोबत अजूनही कोणी आलेलं नाही उघडपणे. पण जे काही कार्यकर्ते माझ्या बरोबरचे, माझ्या याच्यातले होते, आता इथे विनय आहे, प्रमोद आहे, भार्गव आहे, ही तरुण पिढी आहे, काही महिला आहेत, त्या माझ्यासोबत होत्या, राहिल्या आणि राहणार आहे. वा वा. म्हणजे आता ही लढाई कोणासाठी आहे? ह्या सर्वसामान्य जनतेसाठी आहे, ही सर्वसामान्य जनतेसाठी लढाई आहे, निष्ठेसाठी आहे? निष्ठेसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी लढाई आहे. जर तुम्हाला जनप्रतिनिधी असून तुम्ही जर त्याच तुम्हाला घाणी धरायचं असेल तर त्याला काय अर्थ आहे? समजलं पाहिजे. आजचा एक छोटीशी घटना सांगते तुम्हाला. इथे आमच्याकडे परी हॉटेल म्हणून आहे आणि परी हॉटेलच्या गल्लीत गटार तुंबलं आणि अक्षरशः रस्त्यावरती समुद्र झाला, एवढं पाणी साचलं. सगळे मीडियावाले तिथे आले, मी पण तिकडे गेले होते, मला कळल्यानंतर मी प्रचारात होते, मी पण तिकडे गेले. आणि जर मी जनप्रतिनिधी आहे तर माझं कर्तव्य आहे तिथे पोचणं. मी तिथे पोचून ती परिस्थिती काय आहे ती बघितली पाहिजे. जनप्रतिनिधी नाहीच, तिचा नवरा ती परिस्थिती हँडल करायला जातोय आणि लोकांमधून, मला वाटतं तुम्हाला तो व्हिडिओ पाठवीन मी, लोकांमधून उत्स्फूर्तपणे एवढ्या प्रकारे त्या माणसाला प्रश्न विचारले की त्याने बोलती बंद करून टाकलेली आहे. मी तर सरळ सरळ बोलले, म्हटलं एवढं वर्ष पक्षात काम करते मी, सुरेश नाईकांची बायको म्हणून कधी घरातून बाहेर पडले नाही. मी एक समाजकारण करणारी समाजसेविका, निवडून आल्यानंतर मी नगरसेविका आणि एरवी मी एक स्वतंत्र व्यक्ती, पक्षाची कार्यकर्ती म्हणून काम केलं. आणि ह्या माणसाचं इथे काय काम आहे? अशा प्रकारे लोकांनी प्रश्न विचारून भांडावून सोडलं. काही उत्तर नव्हतं. खूप डिपेंड करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, शेवटी निघून गेला. आज काय अजेंडा घेऊन तुम्ही उतरलेला आहात? आणि एक थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जातो. तुम्ही केलेले कामं, मला त्याचा एक लेखाजोखा आमच्या प्रेक्षकांना, कारण या विभागामध्ये ज्या पद्धतीने मी फिरलो गेले 8 वर्ष, तर महानगरपालिकेचे इलेक्शन नाही झाले, पण त्यापूर्वीचा मालाड ईस्ट, जेव्हा तुमच्या कार्यकाळात ही परिस्थिती, जे काही तुम्ही कामं केलेली, काय काय कामं तुम्ही करून दाखवलेत आणि आता पुढेही करणार आहात? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मी ज्यावेळेला कुरार विलेजमध्ये राहत होते आणि मी कांदिवलीला शाळेत सर्व्हिसला जात होते, मला कधी आठवत नाही, आमचा जो जैन मंदिरपासून जो हायवेपर्यंत, सबवेपर्यंतचा जो रस्ता आहे, त्या रस्त्यातून जाताना नेहमी आपले पाय बुडतील एवढंच पाणी असायचं नेहमी. आणि साडी वरती पकडून चालल्याशिवाय ना चालणंच शक्य नव्हतं. ती मुंबईत आल्यानंतर समजा साडी वरती पकडून चालायची सवयच झाली, कारण मुंबईत तशीच परिस्थिती असते. आमच्या गावाला तसं नसतं, जा चालू पड. तर कधीही तिथून असं आपण चालू शकत नव्हतो. मी नेहमी म्हणायची की अरे, त्यावेळेला एवढी मी राजकारणात नव्हते, म्हणायचे काय हे नगरसेवक आहेत, काय ते का करत नाही, का हे काम करत नाही. माझ्या तिकडचं त्यावेळेला मला वाटतं वाडकर मामा स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष होते आणि कुरारमध्येच राहत होते. म्हणजे हे करतात काय? आणि मला ती गोष्ट मी निवडून आल्यानंतर मी माझ्या डोक्यात ठेवलेलं होतं की कुरारमधून येताना ह्या एवढ्या भागात जे आम्ही असे जातो तसं जाणार नाही. मग मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना म्हटलं ह्याच्यावरती उत्तर काय? ते म्हणाले आपण असं जर कलवट केलं ना तर ते पाणी खालून जाईल, ही समस्या पूर्णपणे संपून जाईल. ते मी पहिल्या प्रायोरिटी देऊन ते करून घेतलं. काम छोटंसंच होतं पण त्याला दृष्टिकोन लागतो, ते सोडवण्याची आपल्याकडे क्षमता लागते. ते सोडवलं गेलं. आता तुम्ही मला म्हणालात की तुम्ही केलेली कामं सांगा. कुरारमध्ये निवडून आल्यानंतर मुग एक वार्डाची नगरसेविका असा मी कधीही दृष्टिकोन ठेवला नव्हता, कारण मी शिक्षिका आहे. त्यामुळे आजूबाजूला काय आहे ते आपल्याला कळतं आणि ते कसं सुधारावं हे कळतं. आमचा जो ह्याचा हायवे आहे पोलीस स्टेशनचा, त्या हायवेवरती मला वाटतं 25-26 माणसं मेलेली होती. कुरारच्या माणसाला हायवे क्रॉस केल्याशिवाय कुठेही जाणं शक्य नाही. प्रत्येकाला स्टेशन किंवा कुठेही जावं लागतं हायवे क्रॉस करणं. एवढी माणसं मेल्यानंतर मला सर्वप्रथम MMRDAच्या मागे लागून खूप पाठपुरावा करावा लागतो
त्या फाईलच्या मागे आपल्याला फिरावं लागतं, 10 वेळा मिटिंग्स घ्याव्या लागतात, खूप करावं लागतं. आणि हे तर ह्याचं काम, शासनाचं काम, महानगरपालिकेचं काम नाही. एवढा पाठपुरावा करून पूर्ण उपनगरामध्ये बँड्रापासून दहिसर पर्यंत पहिला फूट ओव्हरब्रिज आमचा हा इकडे झालेला आहे. वा, तुमच्या कार्यकाळात? माझ्या कार्यकाळात. वा. ते उद्घाटन नंतर कोणी केलं तो प्रश्न वेगळा. निवडून आल्यानंतर 2 दिवसात उद्घाटन केलं तर ते काय 2 दिवसात बनलेलं नाहीये. पण आज सुकून मिळतो ते बघून. आज मला सुकून आहे ना. वा वा वा, खूप मला छान. सुकून आहे. खूप छान. आपला हा शांताराम तलाव आहे, अक्षरशः बकाल झाला होता. आणि मला वाटतं मी जर निवडून आले नसते, दुसरं कोण आलं असतं ना, शांताराम तलाव संपून गेला असता. कारण ह्या लोकांचा दृष्टिकोन होतो की जागा दिसली मग बांधा झोपडं. माझा दृष्टिकोन तो अजिबात नाहीये, अजिबात नाहीये. अरे कुरारसाठी काय छोटी छोटी जे काय जागा आहेत, जे मग रिक्रिएशन ग्राउंड असू दे किंवा काय असायचं, ते आपण वाचवलं पाहिजे ना. ते गिळंकृत नाही करायचंय. आणि शांताराम तलावचं सुशोभीकरण हा मुद्दा मला वाटतं माझा नेहमीचा कितीतरी फॉलोअप झाला असेल. मी उभी राहिल्यानंतर आमचे सगळे नगरसेवक म्हणायचे शांताराम तलाव, म्हणजे एवढा मी त्याचा फॉलोअप केलेला होता. आणि त्याच्यानंतर शांताराम तलाव व्यवस्थित आता शासनाकडून तो झालेला आहे. मला त्याच्यात आनंद आहे की जो मी मनात विषय घेतला होता तो झाला होता. तिसरं जर तुम्हाला अतिशय महत्वाचं काम सांगायचं झालं ना, तर कोरार विलेजमध्ये सगळीकडे झोपड्या आहेत. कुठे कसलं पाणी सोडलेलं असतं, काय असतं ते काय कोणी बघायला नको आणि काय विचारायला नको. अजूनही तीच परिस्थिती आहे. पण मला माझ्या ही गोष्ट तेव्हा लक्षात आली होती की कुरारमध्ये शिवरेज लाईन टाकणं गरजेचं आहे. कारण ह्या झोपड्या कायम झोपड्या राहणार नाहीत. काही बिल्डिंग आहेत, त्यांची काय सेफ्टी टँकची काय अवस्था असेल ती त्यांची त्यांना माहिती आहे. भविष्यात हे डेव्हलप तर होणार आहे, मग त्याच्यासाठी सिवरेज लाईन टाकणं अत्यंत गरजेचं आहे. हे माझ्या लक्षात आलं. आणि हे लक्षात आल्यानंतर मी त्याचा पाठपुरावा चालू केला. पाठपुरावा चालू केल्यानंतर आपले जे अधिकारी नेहमीप्रमाणे, मॅडम ते कसं शक्य आहे, इकडे उंच आहे, इकडे खाली आहे, इकडे आमका दगड आहे, तिकडे तमकी माती आहे, खूप म्हणजे अगदी त्याचं पूर्ण विश्लेषण करून सांगितलं होतं. मी फक्त एका वाक्यात सांगितलं, साहेब मला फक्त एवढंच सांगा, मलबा रील कशी आहे, सगळी स्मूथ आहे का, नाही ना, मग कुरारमध्ये का होऊ शकत नाही. ह्याच्यावरती त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. आणि त्या उत्तर नव्हतेचा उत्तर म्हणजे कुरारमध्ये सर्वप्रथम शिवरेज लाईन माझ्या प्रयत्नाने सुरू झाली. आणि माझ्या नंतर आलेले जे निवडून आलेला नगरसेवक होता तो मला भेटायला आला, तेव्हा मी त्याला सांगितलं होतं, बघ मी हे केलेलं आहे, आता काही करायचं नाही, फक्त बजेटमध्ये तरतूद करून घ्यायची. पण त्याने ती पण केली नाही. आणि मला आता त्याच्याही पेक्षा आनंद आहे की त्याच्यानंतर आलेल्या नगरसेवकाने ते काम तडीस नेण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि ते बऱ्यापैकी चालू आहे. वा वा वा. पण सुरुवात ज्याने कोणी काम केलं त्याचं क्रेडिट त्याला द्यायलाच. वा वा वा. पण मी जे सुरू केलं ह्याचा मला खूप आनंद आहे. तुमचे विचार खूप चांगले आहेत. मला बोलताना पण थोडेसे शहारे उभे राहतात. मला वाटतं आमचे कॅमेरामॅन पण जे बघतायत तुम्हाला, तर एक खरंच निष्ठा आहे, प्रेम आहे. तुम्ही भरभरून त्या पक्षाला दिलत, स्वतःसाठी. पक्षाने पण मला दिलं ना भरभरून. हो हो, असं बोलू नका. पक्षाने पण मला भरभरून दिलं. आज काय अजेंडा घेऊन तुम्ही या मैदानात उतरले आहात महानगरपालिकेच्या या महासंग्राममध्ये, बोलू शकतो आपण बीएमसी इलेक्शन मध्ये? एक महानगरपालिकेच्या महासंग्राममध्ये उतरण्याचं कारण हेच आहे की निवडून आलेले लोक दूरदृष्टी ठेवून त्या विभागाचा विकास करावा असं त्यांचं दूरदृष्टी अजिबात नसते. आंबेवाडीत आमच्या एसआरएचं काम चालू आहे. आंबेवाडीच्या एसआरएमध्ये 2 बिल्डिंग बांधून झालेल्या आहेत. बाकी लोक त्याच नरकात राहत आहेत. ते तुम्ही जे म्हणालात ना शौचालय, तो त्याचाच परिणाम आहे, त्या ह्या एसआरएचाच परिणाम आहे. एक आपल्याकडे म्हण आहे, आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना. तशी परिस्थिती एसआरएची आहे. आज एसआरएची परिस्थिती आई अशी आहे. त्यामुळे बिचारे काय करणार, काय करणार. बिल्डर पुढे कोणाचं चालत नाही. बिल्डरना सपोर्ट करायला हे सगळे जे तथाकथित पुढारी असतात, तथाकथित जे नेते असतात, ते नेहमी बिल्डरच्या सपोर्टमध्ये असतात, लोकांच्या सपोर्टमध्ये नसतात. त्यामुळे हा जे रखडलंय ते रखडलंय. साहेब तुम्हाला खोटं वाटेल की आमच्या ह्या झोपडपट्टीत जर एखाद्या माणसाला पॅरालिसिस झाला किंवा काय झाला तर त्या 10 बाय 12च्या रूममध्ये त्या कुटुंबाची अशा प्रकारे अवस्था होते
की खरोखर म्हणजे बघण्यासारखी नाही. बघण्यासारखी नाही. असं वाटतं की माणसाने इथे असे बेडवर पडण्याचे आजार कोणाला होऊ नये. चांगलं शौचालय एवढी तरी किमान अपेक्षा. महानगरपालिकेने सांगितलंय घरात शौचालय बांधा, तुम्हाला आम्ही देऊ. अरे बांधणार कुठे? जिथे झोपायला जागा नाही तिथे शौचालय कुठे बांधणार? त्याच्यापेक्षा असलेली तुम्ही नीट करा ना. बरोबर. हा संताप आहे. हा संताप आहे. हा संताप याच्यासाठी आहे कारण मी त्या परिस्थितीतून गेलेली आहे. वा, लोकल कनेक्ट आहे. त्या लोकल गोष्टीला- कनेक्ट आहे. पाण्याची समस्या मी भोगलेली आहे. हो. माझा मुलगा ज्या वर्षी झाला होता त्या वर्षी रात्री 3-3 वाजेपर्यंत फक्त एक हांडा पाणी कोणीतरी प्यायला देईल म्हणून पूर्ण विभागात आम्ही रात्रभर फिरायचो. खूप भयंकर समस्या होती. मी निवडून आल्यानंतर आमच्या कोकणी पाड्यात तर एवढी समस्या होती की विचारू नका. मी आमच्या खासदार फंडातून, रामभाऊंच्या फंडातून 10 विहिरी पाडून लोकांची बाकीच्या पाण्याची व्यवस्था केली होती. आज मी ती विहीर बघितली, ती विहीर तशीच पडली आहे. ती म्हणजे मला तुम्हाला सांगूच वाटतं, विषय निघाला म्हणून त्या विहिरीकडे पण कोणी लक्ष देत नाही नाहीये. देत. बाजूला एक गटार आहे, खूप मोठा नाला आहे, तिथे लहान मुलं पडतात. मी ऐकून आहे की तिथे पण काही मुलं वाहून गेले, त्यांचाही मृत्यू हो, झालेला हो, आहे. झालेला अंधारात ते लाईट लावलेलं आहे. नाही. त्या लाईट वरती ते शोभीकरणासाठी किंवा फक्त शो साठी शो साठी आहेत फक्त. ते लाईट चालू नाहीयेत. लाईट चालू नाहीयेत. पूर्ण आंबेवाडीचा रस्ता अंधारात आहे. तर आज वाटत नाही की जे तिथले नागरिक म्हणतायत निवडून दिलेला उमेदवार चुकीचा होता, त्याला दिलं नसतं तर कदाचित ती परिस्थिती वेगळी असू शकली असती. नक्कीच. आज हे फक्त मालाडमध्येच नाहीये, हे अनेक ठिकाणी आहे. ठीक आहे. आज मला वाटतं की डावलं जात आहे. आणि मला तर असं वाटतं की जी व्यक्ती स्वतंत्रपणे काम करू शकत नाही अशा व्यक्तीला लोकांनी निवडून देऊ नये. बरोबर. अशा व्यक्तीला लोकांनी निवडून देऊ. मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे, कोणी असू दे. बरोबर. 74व्या घटना दुरुस्तीने महिलांना अधिकार मिळाला. मग महानगरपालिकेत तर 50% महिला आहेत. आज 50% महिला महानगरपालिकेत बसत आहेत. 50% असून तुम्ही अजूनही तुमच्या कोणाच्या तरी अवलंबून राहत असाल, कोणावर तरी, तर काय अर्थ नाही या गोष्टीला. कुठेतरी स्वतंत्र आपण म्हणतो महिला सक्षमीकरण, महिला अगदी म्हणजे चंद्रावर पोचली म्हणजे एवढं अगदी महिलांनी खूप काही अचीव केलं. पण तसं नाहीये. ज्या संधी मिळून पण त्या संधीचं सोनं कर जर होत नसेल तर ती संधी देण्यात काय अर्थ आहे आणि का द्यावी संधी? तुमच्याशी बोलताना तर मला सगळे मुद्दे कळले. आता जाता जाता तुमचं जे चिन्ह आहे ते कमी वेळ उरले आहे तुमच्याकडे. एकतर खूप मला वाटतं की खूप धावपळ देखील असणार आहे. माझी खूप धावपळ होते. ऍक्च्युली असं आहे की दरवेळेला मी सुचित्रा नाईक, कमळ किंवा कोणाचाही प्रचार करताना कमळ. आता अजूनही प्रॉब्लेम हा होतोय की मग ह्यांना कोणाला तरी सांगते की बाबा रे छत्री तू बोल, कारण माझ्या पटकन तोंडातून कमळच निघतंय. ही असते निष्ठा. ही निष्ठा निभून तुम्हाला त्या पक्षाने आज कुठेतरी डावललं आणि मला वाटतं तुम्हाला जनतेसाठी काम करायचं आहे आणि जनतेसाठीच तुम्ही काम करू शकता अशी आशा आहे. आणि मला वाटतं मला वाटतं खात्री आहे. ऑब्व्हियसली मला आणि एक खूप जाता जाता तुम्ही खूप चांगल्या गोष्टी बोलून गेलात. शिक्षण का महत्त्वाचं असतं तर शिक्षण ह्यासाठी महत्त्वाचं असतं. शिक्षकाचं व्हिज्युअलायझेशन ना ते खूप मोठं असतं. त्यांनी जे स्वप्न बघितले त्यांनी ते स्वप्न रंगवायला सुरुवात केली आणि त्या स्वप्नांमध्ये त्यांनी हे पण सांगितलं की माझी जी संधी कोणा दुसऱ्याला दिली चालेल, मात्र ते काम झालेलं पाहिजे. 8 वर्षापासून महानगरपालिकेत कोणी नव्हतं. दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्याला नाही, पक्षाच्या कार्यकर्त्याला मिळाली पाहिजे. इथे पण निष्ठा दिसते, कार्यकर्त्याला मिळाली पाहिजे. आजही तुम्ही त्या पक्षावरती तुमचं प्रेम आणि तुमची निष्ठा दिसते. निश्चित. मात्र आज ती वेळ सुचित्रा नाईक म्हणजे बीजेपी ही जेव्हा कुरारमध्ये रुजली, जो पक्ष पहिल्यांदा पक्षाला ज्या जॉईन झाले ते भाजपलाच जॉईन झाले होते. भले कोणी त्या मागे बरेच जण माझ्याकडे येऊन मला सगळ्या पक्षाचे लोक माझ्याकडे आले होते. का कोण जाणे लोकांना काय वाटायचं. पण आज स्वतःसाठीची लढाई आहे. नाही, स्वतःसाठीची आणि आपल्या जे तुम्ही अपक्षमधून लढताय त्या लोकांसाठीची. जाता जाता काय एक मेसेज असेल? जाता जाता हाच मेसेज मी देऊ इच्छिते की तुम्ही समाजात तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही चांगलं काम करा. ज्या पक्षातून तुम्ही निवडून आला असाल किंवा अपक्ष पण निवडून आला असाल, कारण मी अपक्ष आहे ना, मला निवडून यायचंय, मी निवडून येणार आहे, त्या पक्षाशी ज्या पक्षात असाल त्याच्याशी एकनिष्ठ राहा
आणि समाजाच्या विकासासाठी तुम्ही काम करा. आणि लोकांचं जे तुमच्याकडून अपेक्षा असतील, मी असं म्हणत नाही की तुम्ही काही कोणतंही काम, लोक काय बऱ्याच वेळा काय लोक भरपूर काहीतरी विचित्र कामं घेऊन येतात, पण नाही, पण जे योग्य कामं आहेत तुम्ही त्या कामाला, त्या समस्येला पूर्ण करण्याचे तुम्ही प्रयत्न करा. आणि एक चांगली प्रतिमा, एक छोटीशी गोष्ट तुम्हाला परत मी म्हणजे थोडे मागे जाते. मी मध्यंतरी मुंबईवरून आल्यानंतर मी चर्चगेटला कुठेतरी जात होते आणि मी 4 नंबर प्लॅटफॉर्मवरती मालाड लोकलसाठी उभी होते आणि समोरच्या बाजूला आमच्या कोकणी पाड्यातले एक 5-6 जणांचा ग्रुप होता. तो मला माहिती होता, तो ग्रुप नेहमी एकाच ट्रेनला जातो. त्यांनी मला 2 नंबरवरून 4 नंबरवरती बघितलं आणि मॅडम खूप दिवस दिसल्या नव्हत्या म्हणून त्यांची आलेली ट्रेन त्यांनी सोडली आणि ते मला भेटायला आले. अरे मॅडम, तुम्ही किती दिवसांनी दिसतात, आम्ही ट्रेन सोडून आलो. हा एक लोकल कनेक्ट आहे, हा एक लोकल कनेक्ट आहे. आता मी जाते तेव्हा लोक मला, महिला तर अक्षरशः मिठी मारतात, ताई तुम्ही होतात कुठे, काकी तुम्ही कुठे होतात एवढे दिवस. हे एक लोकांचं जे प्रेम असतं ना, ते लोकांचं प्रेम खूप महत्वाचं असतं. नगरसेविका असताना कुठून आल्यानंतर मला जर तो हायवेला पठाणवाडीच्या नाक्यावरती आल्यानंतर जेव्हा वाढ सुरू व्हायचा ना, त्यातकडून माझ्याकडे त्यावेळेला धंजीवाडी होता आणि धंजीवाडी पूर्ण गुजरात एरिया आणि खूप चांगले, प्रत्येक घराघरात चांगलं रिलेशन होतं. मग मला असं वाटायचं की मी माझ्या घरात आले, म्हणजे माझ्या वार्डाची सीमा लागली, मी माझ्या घरात आले. अशा प्रकारची माझी वार्डाच्या प्रती भावना होती, प्रेम होतं. आणि मला वाटतं की निष्ठावंत आणि निष्ठेवरती प्रश्न करणारे, मी जशी सुरुवात केली शेवट पण तसंच करेन की प्रामाणिकतेला जर प्रश्न करत असेल कोणी तर त्याला उत्तर म्हणून सुचित्रा मॅम मैदानात उतरलेल्या आहेत. आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही आम्हाला एक असा मेसेज दिलाय, एक असा अनुभव जो ऐकण्यासारखा होता, जो लोकांना जागरूक करण्यासारखा होता. काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा टेलिकास्ट विथ आर जे अमोल, ओनली ऑन मॅक्स महाराष्ट्र.